ओके, व्हेरी गुड. लक्षात घ्या, जनरल सायन्स 8th आहे आपला टॉपिक आणि पेज नंबर काय म्हणते 76 मीन्स नियर अबाउट 85. ह्युमन बॉडी अँड ऑर्गन सिस्टीम. याच्यातला आपण कुठलं टॉपिक बघतोय तर याच्यातलाच एक महत्वाचं टॉपिक बघतोय आपण, ते आहे रेस्पिरेटरी सिस्टीम. रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणजे काय? श्वसन संस्था एक प्रकारे. आपण जे ब्रीथ इन ब्रीथ आउट करतो, आपली जी लाईफ आहे सपोज ती या ब्रीथ इन ब्रीथ आउट किंवा रेस्पिरेटरी सिस्टीमवरच डिपेंड करते. आपण वेगळ्या वेगळ्या सिस्टीम्स बघितल्या आपल्या बॉडीच्या. रेस्पिरेटरी सिस्टीम बघितली, मेटाबॉलिझम बघितलं की पोटाशी संबंधित कसं असतं, वेगळ्या वेगळ्या सिस्टीम्स आपण डिस्कस केलेले. त्यातलं हे एक महत्वाचं म्हणजे कोणतं आलं? रेस्पिरेटरी सिस्टीम. आणि इट्स अ गुड थिंग की 8th मध्येच तुम्हाला माहित पडून जाईल की त्याचं स्ट्रक्चर कसं असतं आणि फंक्शन म्हणजे कार्य. मग बघा, जर आपण व्यवस्थित बघितलं इथं नेझल कॅव्हिटी और नोज किंवा नाकाची इथून पोकळी आली, इथून एअर इन होते. एअर इन झाली, एअर मध्ये कुठलेही पार्टिकल्स येऊ शकतात. त्या पार्टिकल्स मध्ये तुम्ही जर लक्षात घेतलं, नॉर्मली देवाने जितके पण पार्ट्स बनवलेले आहेत त्या पार्ट्स मध्ये जर तुम्ही लक्षात घेतलं, प्रत्येक पार्टाला एक, मी नेहमी म्हणतो की इंजिनिअरिंग सारखं देवाने आपली बॉडी बनवलेली, प्रत्येक बॉडी. त्यातलं आपल्या नाकामध्ये सपोज जे फिल्टर म्हणून काम करतं ते आहे हेअर, म्हणजे केस. बरोबर? ते केस जे आहेत हे इथं असतात आणि त्याच्यामुळे बाहेरचे जे पार्टिकल आहेत, जी घाण आहे, ती आपल्या शरीरात एंटर करू शकत नाही. देन इथं आलं तुमचं फॅरिंग्स, त्याच्या खालती असतं लॅरिंग्स. आणि ह्याच्या बारीक बारीक नसा दिसत आहेत तुम्हाला, शुद्ध मराठीत सांगून राहिले, कॅपिलरीज किंवा आपण याला म्हणतो नसा, कॅव्हिटी, पोकळी. ओके, यांना समजा ब्रँचिओल्स. याचं बल्क बघा, अल्व्हिओली. हे अल्व्हिओली दिलेले आपल्याला, याच्यात पण बारीक बारीक तुम्हाला ब्रांच दिसतील, ब्रँचिओल्स. देन हे आले लंग्स. आणि फॅरिंग्स आणि लॅरिंग्सच्या खालती हा जो सेक्शन जे त्या दोन ब्रांचला डिवाइड करतो, ओके, त्याला ट्रॅचिया. हार्ट कुठे असतं? लेफ्ट हँड साइड. हार्ट किती असतं, त्याची साईज किती असते, प्रत्येकाची कशी काढायची? फक्त हात घ्यायचं, अशी मूठ बांधली की आपल्या हाताची ती जेवढी मूठ बांधली जाते तेवढी प्रत्येकाची, जर लहान मुलांचं जरी असलं तरी त्यांनी मूठ बांधली अशी घट्ट अशी, तेवढी आपल्या हार्टची साईज असते. कळतंय? आणि ह्याची वरची रेस्पिरेटरी सिस्टीम आहे आणि खालती आपलं पोट आहे. तर ते पोट आणि हार्ट सेक्शन म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टीम. इथेच काही अडचण? तर हे जे सेक्शन आहे याला जे म्हणजे वेगळं करतं, सेपरेट करतं, त्याला आपण म्हणूया डायफ्राम. याला आपण काय म्हणतो? डायफ्राम. बारीक असं पापुद्रा म्हणूया, एक बारीक रबर म्हणा किंवा बारीक एक स्किन जे आपल्या इथल्या सेक्शनला, म्हणजे बघा इथून ही सेक्शन, हे वरचं जे आहे ते रेस्पिरेटरी आणि खालचं मेटाबॉलिझम आहे, पोटाशी संबंधित. यात तुम्हाला जर तुम्ही लक्षात घेतलं तर
वेगवेगळे टाइप्स जे शिकायचे आहेत ते कोणते आहेत बघा. फर्स्ट आलं नोट्स. ओके. देन सेकंड फॅरिंग्स. थर्ड विंडपाईप. नंतर लंग्स. आणि नंतर शेवटी आहे डायफ्राम. बरोबर. शेवटी आहे डायफ्राम. आता एक आयडिया आहे माझ्याकडे, गंमत. मला फक्त एकच सपोर्ट करायचं. ओके. थोडी मदत करूया. मला त्या पाचही पार्ट्सचे नाव सांगायची. फर्स्ट कुठलं आहे सांगा बरं. सेकंड pharynx. What is that? Pharynx. Very good. Pronunciation बघा different लोकांचं वेगवेगळं असतं. Pharynx, pharynx. जर इंग्रज झाले तुम्ही तर pharynx. ओके, नो प्रॉब्लेम. प्रोनाउन्सिएशन इंग्लिश मध्ये खूप मॅटर करतं, पण इथं तुम्हाला सायन्स मध्ये तो टॉपिक समजायला पाहिजे ते महत्वाचं आहे. सो इट्स ओके. pharynx. थर्ड वन what? Wind. Fourth one lungs. And fifth one diaphragm. N P W L D. काय फक्त इनिशियल लेटर घेऊन घेतले यांच्या अक्षर. काय केलं. नोट्स. एन. पी फॉर फॅरिंग्स. एल फॉर लंग्स. ओके. आधी विंड पाईप आहे. विंड पाईप अँड देन लंग्स. कसं पाठ करणार मग. इथं लिहून घ्या तुमच्या बुक मध्ये. NPWLD म्हणजे 5 पार्ट शिकायचे तुम्हाला. कुठले कुठले आहेत. नोज, फॅरिंग्स, विंड पाईप, लंग्स आणि डायफ्राम. ओके. NPWLDO. पुसायचं ना. मला लक्षात नाही राहिले. सांगा बरं काय मग कोणते कोणते. N for nose. P for pharynx. Then L का W. W for windpipe. L for lungs. D for diaphragm. म्हणजे तुम्हाला पाठ करताना आता 5 पाठ झाले. आता झाले का. यस और नो. यस. मग त्यातलं आपण पहिलं बघूया नोज. पहिलं कुठलं आलं. नोज. नोजला फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं नोजचं काय की केस असतात नोजला ते फिल्ट्रेशनचं काम करतं. काय कसलं काम करतं ते फिल्ट्रेशन. मग बघा व्हॉट इज इम्पॉर्टंट वन. रेस्पिरेटरी सिस्टीम अँड रेस्पिरेशन बिगिन्स विथ नोज. स्टार्टिंग तर नोजने होते कारण इनलेट किंवा इनटेक आपण जे करतो ते नोजने करतोय. देन जी हवा. मला एक सांगा ज्या तुम्ही एअर फिल्टर करता तिथं कुठल्या प्रकारचं एक कुठलीही प्रकारची गोष्ट नाही. घाण वास असो, सुगंध असो, नॉर्मल एअर असो, पूर्ण मध्ये जात. मध्ये गेल्यानंतर इथं काय होतं फिल्ट्रेशन होतं नाकात. हेअर किंवा म्युकस जे प्रेझेंट असतात नोज मध्ये त्याच्या मदतीने काय होत नाही घाण मध्ये जाणार नाही. ओके. फॅरिंग्स. फॅरिंगचे 2 पार्ट सांगितले तुम्हाला. कोणते कोणते. विंड पाईप, फूड पाईप. कोणते कोणते. विंड पाईप, फूड पाईप. तुम्हाला मी आधीच सांगितलं शिकवताना की विंड पाईप मध्ये कसं असतं. संजना सुना आराम करू. विंड पाईप एअर इन एअर आउट. रिअली एअर इन का एअर इन कार्बन डायऑक्साइड आउट. एअर इन कार्बन डायऑक्साइड आउट.
ऑक्सिजन इथं मध्ये गेल्यानंतर या रेस्पिरेशन सिस्टीम मध्ये गेल्यानंतर कुठेतरी काय होते ती ऑक्सिजन ऍब्झॉर्ब होतं, शोषलं जातं. तर इथं असं काही नाहीये, डायरेक्ट एअर इन ऑक्सिजन काय होईल मध्ये शोषलं जातं. कशात? ब्लड मध्ये. आणि त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड पूर्ण सर्क्युलेट होऊन जे रक्त इम्प्युअर रक्त जे असतं त्याच्यातून ते कार्बन डायऑक्साईड काय असतं बाहेर पडत असतं. सो इथं पॅरिंग्सला विंड पाईप आणि फूड पाईप जे असतात, तर विंड पाईप हे फूड पाईपच्या पाठीमाग असतं. बघा इथे दिलेलं आहे. फूड पाईप अँड विंड पाईप, सो मेक अंडरलाईन, फूड पाईप अँड विंड पाईप ओरिजिनेट इन द पॅरिंग्स. ओरिजिनेट म्हणजे ते नेमके कुठून स्टार्ट होतात? कुठून स्टार्ट होत आहे? पॅरिंग्स मधून. ओके, काय इथे ट्रॅव्हलिंग. ओके, सो महत्वाचं काय इथं लक्षात घ्या. विंड पाईप is present. Where it is present? So in front of food pipe. Wind pipe is present in front of food pipe. मला वाटतं बरोबर बोललो सर. विंड पाईप काय कुठे प्रेझेंट असते? फूड पाईपच्या आधी, इन फ्रंट. अँड देयर इज अ लीड. लीड म्हणजे एक प्रकारे झाकण असतं ऍट द बिगिनिंग ऑफ विंड पाईप. म्हणजे नेमकं कसं होतं, विंड पाईपच्या बिगिनिंगला स्टार्टिंगला एक लीड म्हणजे एक झाकणासारखं असतं एक प्रकारे, आपल्या साध्या भाषेत समजून घ्यायला. ते झाकण काय करतं की हवा आणि अन्न हे मिक्स होऊ देत नाही. ते मिक्स होऊ देत नाही. मी तुम्हाला काल परवा शिकवत असताना समजवलं होतं की तुम्ही जेवताना तुम्हाला ठसका लागतो, बरोबर आहे की नाही? तर जो ठसका लागतो, ठसका लागल्यानंतर समटाइम्स काय होतं की तुम्ही भाजी वगैरे खाल्ली असेल, ती कुठून येते? नाकातून परत येते. इथं इंटरनल कनेक्शन येते, बरोबर आहे की नाही? तर ते लीड नॉर्मली क्लोज असतं, पण केव्हा उघडतं? जेव्हा तुम्ही अन्न खाता, जेव्हा जेवत असताना ते विंड पाईप काय होतं? मुख्यतः ओपन होतं. काय झालं बेटा? So this lid closes the wind pipe during passing of food into food pipe and thereby normally prevent the entry of food particles into wind pipe. म्हणजे नॉर्मली ते झाकण जे असतं, लीड जे असतं ते बंद असतं. केव्हा उघडतं? जेव्हा आपण जेवतो तेव्हा ओपन होतो. अदरवाइज wind pipe remains open. Hence air passes through pharynx into wind pipe. So make box pharynx into wind pipe. विंड पाईपचं जे लीड आहे ते केव्हा क्लोज असतं? जेव्हा आपण जेवण करतो तेव्हा. पुढचं घेऊ. सेकंड पॉइंट झाला. आता थर्ड, विंड पाईप. विंड पाईप काय बघा, विंड पाईप इज स्वॉलन म्हणजे तो फुगीर असतो, पण केव्हा? स्टार्टिंगला, ऍट द बिगिनिंग. कशामुळे? साऊंड बॉक्स, स्वर यंत्रामुळे तुमचा जो विंड पाईप आहे तो स्टार्टिंगला काय असतो? थोडा फुगीर असतो. विंड पाईप बायफर्केट्स इन द थोरॅक्स, म्हणजे त्याचे ब्रांचेस तयार होत आहेत थोरॅक्स मध्ये. वन ब्रांच एंटर्स द राईट लंग अँड अनदर इनटू लेफ्ट लंग. हे बघूया आपण. बघा इथं विंड पाईप आलं, हे फॅरिंग्स लॅरिंग्स आलं आणि त्याच्यानंतर त्याचे एक लेफ्ट लंगला आणि एक राईट लंग्सला ब्रांचेस मूव्ह. तिथं त्यांनी डिटेल नाही दिलेलं आहे एवढं. ओके, सो आपण आता काय शिकलोय की विंड पाईप साऊंड बॉक्स मुळे थोडस जाड असतो आणि त्यानंतर थोरॅक्स नंतर ते काय होतंय? थोरॅक्स पण दिलेलं नाही त्यांनी. थोरॅक्स वरून काय होतं? दोन ब्रांचेस तयार होतात,
आणि ते एक लेफ्ट लंगला जातं आणि एक राईट लंगला जातं. आणि बऱ्यापैकी हे जे आपलं लंग्स आहे हे कशात थोरॅसिक कॅव्हिटी मध्ये कैद असतो एक प्रकारे. तर त्याच्यामुळे बघा पुढचं बघूया लंग्स. मग आता नेक्स्ट टॉपिक आहे लंग्स. लंग इज प्रेझेंट इन आयदर साइड, म्हणजे दोघं बाजूला आहे, आयदर साइड्स ऑफ हार्ट इन अ थोरॅसिक कॅव्हिटी. कुठे येते? थोरॅसिक कॅव्हिटी मध्ये. मॅक्झिमम एरिया ऑफ थोरॅसिक कॅव्हिटी इज ऑक्युपाइड बाय लंग्स. म्हणजे जो हाडांचा जो पिंजरा आहे असं आपण म्हणतो त्याच्यात बऱ्यापैकी लंग्स असतात. आणि त्यात अजून काय आहे? अँड दे कव्हर मॅक्झिमम पार्ट ऑफ हार्ट. आणि ते हृदयाचं बऱ्यापैकी पार्ट कव्हर करत असतं. एवढं तर कळतं मला वाटतं तुम्हाला कव्हर करतंय की हार्टचा मोस्ट ऑफ द एरिया जो आहे ते कव्हर कोण करतंय? लंग्स. ईच लंग हॅज, महत्वाचं काय? डबल लेयर्ड कव्हरिंग. लंग्सला दोन परत असते. परत कळतं ना प्रत्येकाला, हो की नाही? तर ती लंग्सला दोन लेयर्स आहेत आणि त्याला आपण काय म्हणतोय? प्लेरा. काय म्हणतोय? प्लेरा. या प्लेराला बॉक्स करून घ्या. सो कोणी जर तुम्हाला विचारलं व्हॉट इज प्लेरा, सो प्लेरा म्हणजे काय? लंग्स आहे, लंग्सला तिथं दोन लेयर्स आहेत आणि त्या लेयरला आपण काय म्हणतोय भाग्यश्री? प्लेरा. काय म्हणतोय? प्लेरा. Lungs are elastic like a sponge. स्पंज पेक्षा मी तुम्हाला काय सांगितलं होतं? फुगा, बलून. ओके, त्याची बलून आहे. सिमिलर लाईक दॅट विथ द स्पंज लाईक तुमचं काय असतं? लंग्स असतात. लंग्स आर मेड अप ऑफ मेनी स्मॉल कंपार्टमेंट. मग छोटे 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 त्याचे पार्ट्स आहेत आणि त्या पार्ट्सला ते काय म्हणताय? सो मेक बॉक्स अल्व्हिओली. बघा इथं दोन डेफिनेशन तयार होत आहेत. फर्स्ट, each lung has double layered covering, it is called as pleura. आणि सेकंड डेफिनेशन काय तयार होते? lungs are elastic like sponge. lungs are made up of many small compartment called alveoli. alveoli ची तुम्हाला डेफिनेशन पेपरला पण लिहू शकता. आणि हे पार्ट्स येतात आणि तुम्हाला ड्रॉ सुद्धा करायला लावतात. समटाइम्स तुम्हाला फिगर दिलेली असते. जर का तुमचा टेस्ट पेपर असेल, टेस्ट पेपर मध्ये जर तुम्हाला डायरेक्ट फिगर दिलेली असेल तुम्हाला नाव लिहायला लागतं. येतं तसं? येस और नो? यस. रिच नेटवर्क ऑफ कॅपिलरीज. जसं तुमचा एअरटेल, आयडिया, वोडाफोनचा टॉवर असतो ना, तसं आपल्या लंग्स मध्ये बारीक बारीक कॅपिलरीज, बारीक बारीक पोकळी आहेत एक प्रकारे. आणि त्या तिथून काय होत असतं? तुमचं ब्लड सर्क्युलेशन होत असतं. आणि ते ब्लड सर्क्युलेशन जे आहे, बरोबर आहे का बरोबर? ब्लड सर्क्युलेशन जे आहे त्याच्यातूनच आपलं जे हार्ट आहे ते काम करत असतं. इज प्रेझेंट ही रिच नेटवर्क ऑफ कॅपिलरीज इज प्रेझेंट अराउंड ईच एल्व्हिओल्स. सो एल्व्हिओल्स मधून ते प्रेझेंट असतं. नेक्स्ट, वॉल्स ऑफ अल्व्हिओली अँड कॅपिलरीज आर एक्स्ट्रीमली थिन. डायफ्राम तुम्हाला थोड्या वेळ सांगितलं, थिन सेक्शन इथं सांगितलं ना डायफ्राम. आणि अल्व्हिओली पण एकदम बारीक असं पापुद्रा असतो. गॅसियस एक्सचेंज कॅन इझिली टेक प्लेस अक्रॉस दिस थिन वॉल्स. गॅसियस एक्सचेंजेस. आता गॅसियस एक्सचेंजेस आपण इथं स्पेशल बघणार आहोत. Gaseous exchanges can easily take place across these thin walls. As large number of alveoli is present in lungs, larger surface area is available for gaseous exchange. म्हणजे काय केलं? जितकं ते बारीक बारीक कॅपिलरीज जेवढ्या जास्त आहेत तेवढं तितकं जास्त तिथं एरिया कव्हर होतो. आणि महत्वाचं काय आहे? एरिया कव्हर होतो. एक प्रकारे ते जाळ असतं. नेटवर्क कसं असतं तसं, पण ते कसलं आहे? ह्युमन बिंगचं आणि कॅपिलरीजचं म्हणतात. एक प्रकारे नसा असतात त्या बारीक बारीक, आपल्या भाषेत जर आपण बोलायला गेलो तर. मग बघा एक्सचेंज ऑफ गॅसेस इन लंग्स. मग फक्त आपण जेव्हा इनहेल किंवा एक्सेल करतो, आधी तुम्हाला हे माहिती असायला पाहिजे, एकदम लास्टला सांगते.
पण इनहेल म्हणजे काय? मध्ये काय? श्वास घेणे म्हणजे मध्ये घेणे. आणि एक्झेल म्हणजे इनहेल म्हणजे काय सांगितलं तर लक्षात ठेवण्यासाठी इनहेलर विक्स इनहेलर घेतो ना आपण, तसं हे इनहेल आहे. इनहेल केलं म्हणजे आपण काय करतोय, आत श्वास घेतोय. आणि एक्झेल करतोय म्हणजे बाकीचं जे गॅसेस आहेत, गॅसेस आहेत, बिकॉज आपल्या शरीरात जितके पण गॅसेस आहेत ते बाहेर पडतात आणि वॉटर वेपर बाहेर पडतात. मी तुम्हाला सांगितलं इनहेल करताना आणि एक्झेल करताना तुम्हाला गरम वाफ हाताला लागते. गॅसेस एक्सचेंज ऑकर्स कंटिन्युअसली व्हाईल ब्लड इज सर्क्युलेटिंग अराउंड द अल्व्हिओली. म्हणजे पूर्ण रक्त हे आपल्या शरीरातून फ्लो होत आहे तेव्हा गॅसेस काय होत असतात, शरीरातल्या एक्सचेंज होत असतात. अँड आयरन कंटेनिंग प्रोटीन हिमोग्लोबिन प्रेझेंट इन द आरबीसीज. काय सांगितलं होतं आरबीसी तुम्ही? रेड ब्लड सेल्स. ओके. सो आयरन म्हणजे लोहयुक्त, म्हणजे शरीरात काही लोहाने घातला जात बरं सही, पण आपण म्हणतो आयरन, प्रोटीन, विटॅमिन्स. सो अँड आयरन कंटेनिंग प्रोटीन हिमोग्लोबिन म्हणजे बऱ्यापैकी रक्त, बऱ्यापैकी म्हणजे रक्तच. अँड आयरन कंटेनिंग प्रोटीन हिमोग्लोबिन इज प्रेझेंट इन द आरबीसीज. तर त्याच्यात हिमोग्लोबिन कशात प्रेझेंट असतं? आरबीसीज मध्ये ऑफ ब्लड, रक्तामध्ये हिमोग्लोबिन. आणि हेच हिमोग्लोबिन काय करत असतं आपल्या रक्तातलं, म्हणजे रक्तातलं एक पार्ट आहे. आपण बोलतानाच हिमोग्लोबिन म्हणजे ब्लड बोलायला शिकून गेलेलो आहे, पण हिमोग्लोबिन हे रक्तातलं पार्ट आहे. सो हिमोग्लोबिनचं काम काय असतं? ओके. सो हिमोग्लोबिनचं काम खूप महत्वाचं आहे. का महत्वाचं आहे दर्शन माहिती आहे तुला? कारण हिमोग्लोबिन काय करतं? ऍब्सॉर्ब द ऑक्सिजन फ्रॉम एअर विदिन अल्व्हिओली. अल्व्हिओली मधून ते काय करत असतं, हवा तुम्ही जे घेतली, आता डिफाईन केलं ना, बरोबर आहे. एअर घेतली, इनहेल केली तुम्ही, एअर आत घेतली, आत घेतल्यानंतर ऑक्सिजन काढून घेणं ते हिमोग्लोबिनचं काम आहे. हिमोग्लोबिन ऍब्सॉर्ब द ऑक्सिजन फ्रॉम एअर विदिन द अल्व्हिओली. इथं बॉक्स करून घ्यायचं. सायमल्टेनियसली झालं का बॉक्स? व्यवस्थित करा, नाही तर माहित पडलं कुठल्या तरी दुसऱ्या लाईनला करणार. सायमल्टेनियसली कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर वेपर्स मूव्ह फ्रॉम ब्लड इनटू अल्व्हिओली. तसंच काय होतं, कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर वेपर मूव्ह फ्रॉम सो ब्लड इनटू अल्व्हिओली. रक्तातून काय होतं, रक्तातून अल्व्हिओली मध्ये काय होतं, ते ट्रान्सफर होतं. बुधवारी मग ऑनलाईन बुधवारी आपण हे करून टाकू. मग आपले जे पेपर आहे तुमचे त्याचे युनिट आपल्या स्पेलिंग टेस्टच्या तुमच्या मुलांचे काय टाका पुढे उद्या येऊ ना. बस ऐका हे बघा आता ऐका. सायमल्टेनियसली त्याचसोबत बघा हिमोग्लोबिन काय करतंय, ऑक्सिजन शोषून घेतंय आणि त्याचसोबत काय होतंय की कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर वेपर हे रक्तातून अल्व्हिओली मध्ये जातं. रक्तातून अल्व्हिओली मध्ये जातं. म्हणजे बघा ऑक्सिजन
इनहेल झालं कार्बन डायऑक्साईड आणि बाकीचे वॉटर वेपर जे आहेत वॉटर वेपर मध्ये गॅसेस असतील तिथं ते काय होतात एक्सचेंज झाले ह्या मेन पॉइंट एक्सचेंज ऑफ गॅसेस दस ऑक्सिजन इज टेकन इनटू द ब्लड अँड CO2 अँड वॉटर वेपर आर रिमूव्ड मग काय झालं ऑक्सिजन काय घेतलं गेलं इनहेल झालं इनटू द ब्लड आणि CO2 आणि वॉटर वेपर काय झालं रिमूव्ह झालं रक्तात कशाच्या मदतीने एक्झिलेशनच्या मदतीने एक सिम्पली समजून घ्या काय होतंय रक्तात हिमोग्लोबिनचं काम काय ऑक्सिजन ऍब्सॉर्ब करणे आणि त्याच मुवमेंटला अजून काय होतंय की कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर वेपर रक्तातून अल्व्हेओलीला ट्रान्सफर झाले जेणेकरून एक्झेल होईल द ऑक्सिजन इज टेकन इनटू द ब्लड बरोबर आणि म्हणजे हे नॉर्मली काय आहे ऑक्सिजन टेकन इनटू घेतलं गेलं आणि CO2 आणि वॉटर वेपर एक्झेल होऊन गेले आणि द लास्ट टॉपिक डायफ्रामला काय बघा मस्क्युलर पार्टिशन मस्क्युलर म्हणजे बघा मसल्स इव्हन वी हॅव अ मसल्स हिअर आपण काय करतो बॉडी दाखवताना तर हिरो हिराला दाखवतात म्हणे बॉडी असो की नसो तर एक असतो काय झालं काय विचार करतोय नसतील ना तोच नाही तुम्ही सरळ तसेच दाखवतात काही टेन्शन नाही मसल्स दाखवतात बरोबर केप दाखवतो ओम दाखवतो इथे दाखवतो काही विशेष नाही त्याच्यात तर दाखवा बरं सर्व जण एक साथ मसल्स दाखवा ना नाही बर इथून दाखवू का नाही सो मसल्स जे आहेत तुमचे इथं मसल्स का तुम्हाला टेस्ट करायला सांगतोय तुम्ही सिम्पली हात तरी असं करून बघा का तर तुम्हाला जाणवेल की इथं मसल्स एक्सपांड आणि कॉन्ट्रॅक्ट होतात करा ना तर तसं तिथं डायफ्रामचं होतं ऐका मस्क्युलर पार्टिशन इज प्रेझेंट ऍट द बेस ऑफ thoracic cage thoracic cage म्हणजे बघा इथं बघा सांगितलं हे thoracic cage हा असा पिंजरा आहे बरोबर हे ब्रीथिंग मुवमेंट दिलेले आहेत त्यांनी हे काय तुमचं thoracic cage म्हणजे पिंजरा केज म्हणजे पिंजरा असतो A muscular partition is present at the base of thoracic cage. This partition is called diaphragm. So इथं अंडरलाइन ब्रॅकेट करून घ्या आणि डायफ्रामला जे पार्टिशन करतो thoracic cageचं त्याला आपण काय म्हणूया डायफ्राम. It is present between thoracic cavity and abdominal cavity. हे झालं डायफ्रामची डेफिनेशन. त्यात अजून काय केलं तुम्ही thoracic cavity आणि abdominal cavity म्हणजे तो जो पिंजरा आहे ना ऍक्च्युअली कसला हाडांचा हा आणि खालचं जे पोटाचं सेक्शन आहे abdominal cavity abdominal म्हणजे पोट त्याची पोकळी या दोघांना सिद्धी काय करत असतं हे सेपरेट करत असतं simultaneous rising up of ribs and lowering of diaphragm causes decrease in pressure म्हणजे आता बघा प्रेशर क्रिएट होतो प्रेशर कसा क्रिएट होईल ही रिब आहे जी केज आहे जे हाड आहे स्लाइटली एकदम मामूली काय होत असतात अप अँड डाऊन त्याच्यामुळे प्रेशर क्रिएट होत असतो मला ज्यापर्यंत प्रेशर लोअर होणार नाही त्यापर्यंत हवामध्ये येणार एक सिंपल लॉजिक सांग पोट भरलेलं असल्यावर खाता का तुम्ही कितीही टेस्टी दिलं तरी खाणार तर जिथं इनटेक जागा पाहिजे ना पोटात तेव्हा खाणार ना तसंच काय इथं एअर आहे बरोबर एअर मध्ये जाईल तुम्ही जी आधीच एअर घेतलेली आहे इनहेल केलेली आहे ती बाहेर पडेल त्यानंतर एक तुम्ही काय करू शकता परत एक्झेल झाल्यानंतर परत इनहेल करू शकता म्हणजे बाहेर आधी जी इनहेल केली त्यानंतर बाहेर पडली आणि बाहेर पडल्यानंतर परत काय होते ती मध्ये तर आधी जी घेतलेली आहे ती बाहेर सोडल्याशिवाय परत तुम्ही इनहेल करू शकता का तर ह्या इनहेल एक्झेलला कोण सपोर्ट करतं हे रिब पण सपोर्ट करते आणि ती रिब काय करते प्रेशर क्रिएट करते जेव्हा निगेटिव्ह प्रेशर येतं तर
एअर ऑलरेडी ऑटोमॅटिकली सक्शन होतं. मी तुम्हाला आधीच सांगितलं थोड्या वेळापूर्वी की ही जी प्रोसेस आहे ही आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे. सो लोअरिंग डायफ्राम कॉजेस द डिक्रीज इन प्रेशर. बघा 1 मिनिट अजून घेईल, थोडा व्हिडिओ कसा झालेला आहे, एक्सटेंडेड झालेला आहे खूप. A muscular partition is present at the base of thoracic cage. This partition is called diaphragm. Okay. It is present between thoracic cavity म्हणजे पोकळी आली, and abdominal cavity, rising up of ribs and lowering of diaphragm. Diaphragm काय होतं, फुगा आहे समजा, तो खालती गेला, एक प्रकारे हे मस्क्युलर आहे, हे खालती आलं, डायफ्राम, लोअरिंग ऑफ डायफ्राम कॉजेस द डिक्रीज इन प्रेशर. जेव्हा प्रेशर कमी होईल, काय होतं, हे प्रेशर कमी होईल आणि मग त्याच्यामुळे एअर मूव्ह इन टू द लंग्स थ्रू नोज. तेव्हाच तुमच्या नोज मधून हवा कुठे येते, मध्ये येते. व्हेन रिब्स रिटर्न टू देअर ओरिजिनल पोझिशन अँड डायफ्राम रायझेस. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण इनहेल केलं तर रिब्स काय होते, ओरिजिनल पोझिशनला परत येते आणि डायफ्राम ज्या ओरिजिनल पोझिशनला होतं तसं परत येऊन जाते. कसं आहे, तुम्ही कितीही फील करण्याचा प्रयत्न केला की आपल्या शरीरात इतक्या फास्ट हे होतंय का, पण ते अनकंट्रोल्ड मॅनरने होतं, ते आपल्या कंट्रोलमध्ये नसतं, म्हणून आपण त्या गोष्टी फील करू शकत नाही. प्रेशर ऑन द लंग्स इनक्रीज. ड्यू टू दिस एअर मूव्स आउट फ्रॉम इट थ्रू नोज. आणि जसं ते केस रिब्स परत आली, परत हवा कुठे जाते, कारण बाहेर. कंटिन्युअस अपवर्ड अँड डाऊनवर्ड मुवमेंट ऑफ डायफ्राम इज नेसेसरी टू ब्रिंग अबाउट ब्रीथिंग. हे अपवर्ड आणि डाऊनवर्ड मुवमेंट खूप महत्वाच्या डायफ्रामच्या. हे डायफ्राम काय होत असते, थोडीशी स्लाइटली अप अँड डाऊन होत असते. नॉट ओनली लंग्स तुम्हाला बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये म्हणजे काय होत असतं, ब्रीथ इन ब्रीथ आउट होत असताना तुमचं लंग्स किंवा हार्ट काय करत असतं, धडधड करत असतं. आणि हार्ट लंग्स मध्ये असतं, हे पण डिफरन्स लक्षात ठेवा. पुढे हार्ट शिकायचं आपल्याला, तर हार्ट म्हणजे काय असते, मोटर असते. मोटर काय करते, आपल्या पूर्ण शरीरात रक्त पुरवण्याचं काम करत असते, बरोबर. मग तुम्हाला आता लक्षात काय घेतलं तुम्ही की ह्या डायफ्राम ज्या अप अँड डाऊन होते तर ती कशी होते बघा. ऑब्झर्व द मुवमेंट्स इन द रिजन बिलो thoracic cage occurring during breathing and discuss in the class. हे बघा, थोडी मग फरक आहे का, तुमची ही जी लाईन तुम्ही बघाल ह्या सेक्शनला काय आहे, वर खालती, परत चेक करा बघा. जर तुम्हाला कळत ही जी लाईन आहे आणि ही लाईन जी आहे यांच्यामध्ये डिफरन्स आहे. ही इथं फिनिश झालेली आहे आणि ही इथं स्टार्ट होते, म्हणजे ती रिप काय होत असते, अप अँड डाऊन. सो उद्याचा टॉपिक आपण स्टार्ट करून घेऊ, ब्लड सर्क्युलेशन. स्टॉप. ब्लड सर्क्युलेशन आणि ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. ब्लड सर्क्युलेशन कशाच्या मदतीने होतं सांगा, आणि ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम पण हार्टच करत असतं. गोंधळ करू नका.